स्थित हा त्रास आम्हाला अस्वस्थपणा नडतो. त्या मनाचा एकाग्रपणा दरेकाने मिळवणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. आता हाऊ दॅट कॉन्सन्ट्रेशन इज टू बी सिक्युअर्ड हा प्रश्न येतो माणसाला. आता बस स्वस्त बसलो, चला सकाळी चहा प्यायलो, चहा पिऊन जरा स्वस्त तुम्ही पेपर पुऱ्याचा पेपर वाचला, चहा कसा झाला सांगा. आता काय सांगायचं, तू पिती ना आम्ही पितो, जी तुला चव लागणार ती आम्हाला लागणार. पण नाही, त्या बायकोला उत्तर दिलं नाही तर आपल्याला पेपर हातातला खेचला जाणार आहे आणि मग आपला मिजाज जाणार. तर ह्या जीवनात जगायचं असेल आणि कोणाला काही समजूत घ्यायची नसेल तर कोणालाही एकाग्रता, शांतता, स्वस्थता काय हे कधी मिळणार नाही. पण मिळवणं आवश्यक आहे, हे मात्र दरेक जीवाच्या ठिकाणी एक अत्यंत आवश्यकता आहे. जशी देह पोचण्यासाठी खाण्याची आवश्यकता आहे तशी एकाग्रता आणि शांतता ही तेवढ्याच जरुरीची. कारण मग बाकीचे सारे व्यवहार अमुक समजुतीतच करावे लागतात, त्यापुढे त्या गोष्टीचा विचार करण्याची जरूर नाही. असं हळूहळू तुमच्या ठिकाणी सम्यकपणे जेव्हा ते ज्ञान तुम्ही तुमच्या ठिकाणी स्थिर करता तसतसं तुमच्या विचारात बदल होतो आणि मनुष्य बिना तक्रार आरडाओरड केल्याशिवाय जरूर पडल्यास स्वतःची मदत देऊन पण आपला कार्यभाग उरकतो. तो कधी तोंड चालवणार नाही. आमच्या गुजरातीत म्हणे की मारणारनो हात पकडाय, कोणी मारायला त्याचा हात पकडता येईल पण बोलणाऱ्याचं तोंड कधी पकडता येणार नाही, तो बडबडतच राहणार. तेव्हा बडबडणाऱ्या माणसाशी तर कधी फारसा संबंध ठेवू नये. आणि असा जर भेटला तर त्याच्याशी एक शब्दात काम असेल तर दुसरा शब्द बोलायचा नाही, नाही म्हणजे नाही, की आपोआप शांतता आली. फक्त तो बडबडणार आहे, त्याचं बडबडणं हवेच जाईल पण आपण रिस्पॉन्स देणार नाही. तेव्हा ऑटोमॅटिक तो कळतो की काय ओरडू नये, हे तर काही मनावर घेत नाही, बोलत नाही, उत्तर देत नाही. त्या आपल्याला तर शांतता असतील पण त्या शांततेला मानून आणि त्याप्रमाणे आपला स्वभाव घडवून राहिल्यामुळे त्या बडबडणाऱ्या त्रास करून घेणाऱ्या माणसाला सुद्धा लगेच 5-10 मिनिटात बुद्धी येते किंवा कला करणे की जाऊ द्या या माणसाशी काय बोलण्यात अर्थ आहे. तर जगातले कुठलेही व्यवहार तुम्हाला मूळची स्थिती प्राप्त करून देणारे आहेत. आता ही एकाग्रता आमच्या ठिकाणी जर करायची म्हटली तर एकाग्रता हवी ही तर कळली कशा करता हवी. आता ती मिळवायची म्हटली तर निराळे मार्ग आहेत जगण्याचे आणि त्यामुळे एकाग्रता मिळवण्याचे मार्ग सुद्धा निरनिराळे. आता समजा एखादा मनुष्य खूप देवाची पूजा करणार आहे, ज्याला पूजा म्हणजे अति प्राणप्रिय आहे. काही माणसं अशी आरती म्हणजे 3-3 तास अर्चा करतात, अशी मी पाहिजे, त्याच्यातच त्यांना गोडी. आता काही लोक नुसते दिवा लागेल सूर्य उगवताना तो टाइम सांभाळून अगदी समयी पेटलीच पाहिजे, संध्याकाळी सूर्य मावळताना तो सकाळी सूर्य उगवस्तर दिवा ठेवायचा इन टोकन ऑफ दॅट सन. आता काहीतरी एक नेम करून त्याच्या मागे लागणं आणि त्याप्रमाणे करत राहणं, त्याप्रमाणे माणसाच्या ठिकाणी एक प्रकारचं एकसारखं मागे लागण्याचं परस्विंग माइंड किंवा माइंड इन परसूट. तर मागे लागून ते तसं करून घेणं, त्यामुळे त्याचं मन आपोआप त्या विचाराचं मागे लय होत जातं आणि आपोआप एकाग्र होत जातं. आणि मग न बोलता न गडबड करता मनाची गडबड न होऊ देता तो ते कृती किंवा कार्य आपलं व्यवस्थित करत असतं. जन्मोनजन्म वर्षोनुवर्ष अशी माणसं तुम्ही व्यवहारात पाहता. पण जाऊ जाऊ चिकटच झालंय काय त्या दिवा लावण्यात. कारण तुम्हाला दिवाला तर काहीच आवडत, तुम्हाला ज्यावेळेला जे बरं वाटेल तसं दरेक माणसांनी वागलं पाहिजे आणि त्यामुळे कोणताही जीव स्वस्थ नसतो. आता असं जर आहे तर मग ही एकाग्रता सुरू कुठून. आता आपण पूजेत घेऊ. आता फुला आपण जी पूजा करतो, हळद, कुंकू, गंध, अक्षदा, दुर्वा, फुलं, बेल, तुळशी काय जे प्रकार असतील ती पूजेचं साहित्य घेतो. फुलं नाही राहिली तर माळ करतो, हार करतो, त्याचा वाहतो. पण तुम्ही काळजीपूर्वक म्हणता एखाद दिवशी बहुत चांगली 10-5 वर्ष पूजा केली, एक मुलगा झालाय आणि 2 वर्षाची पूजा करून अगदी व्यवस्थित नियमित काळजीपूर्वक आणि मुलगा मेला एखाद्याचा किंवा मुलगी मेली. त्याला एवढे मेला आम्ही रोज नेहमी देवाची पूजा करतो, आमचा मुलगा का मेला. अरे पण पूजा केली म्हणजे मुलगा मरत नाही असं कुठल्याही शास्त्रात आहे? असं काही नाही. बरं पूजा करता ते काही तुम्ही मोठे देवावर उपकार करता. ज्या पूजेला जे जे साहित्य वापरता ते तुम्ही कधीच बनवू शकत नाही. हळद कुंकू म्हटलं तर हळकुंड किंवा बटाट्याची पावडर, तर बटाटा तुम्ही बनवू शकत नाही, हळकुंड ते आपोआप विश्वास देत. ज्याच्या वस्तू त्याला तुम्ही देता त्यात काय धाड वाढता मोठे उपकार, माझा मुलगा का मेला. मरण हे विश्वास नक्कीच आहे
जन्माला आलेल्याला. पण हे ज्ञान घेऊन स्वभाव घडवायचं नाही, पण आम्हाला म्हणाले त्याची बडबड करून म्हणायचं आम्ही अस्वस्थ झालो. तर मग समजा की हे जे अर्पण करतो आपण पूजेच्या निमित्ताने परमेश्वराला वस्तू, तर असं म्हणणं नाही म्हणा की प्रभू तुझ्या वस्तू तुला आम्ही अर्पण करतोय, त्यात आम्ही काही करतो. पण करताना मनाला व्यावहारिक जगाचा किंवा घरातल्या संसारात विसर पडून मनपूर्वक पूजा केली पाहिजे. किंवा हातात घेतलंय फोन, ठेवलंय, डोळे निवळलेले, मन विचार करत नाही, सगळं शरीर नमून राहिलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारचा लयाची भावना किंवा ते तेज किंवा शक्ती तुमच्या भोवती निर्माण होते अंतर्बाह्य, आणि त्यामुळे तुमच्या हातून पूजा ही व्यवस्थित शांत स्वरूपात स्थिर बुद्धीनं मनाचा लय साधून अंगाचे भाव तसे कोमल करून तुम्ही परमेश्वराला परमेश्वराच्या गोष्टी आपण अर्पण करतोय. प्रभू एवढंच आम्ही करू शकतो, तुझ्या वस्तू तुला देऊ शकतो, ह्या पलीकडे मी काही करू शकत नाही. काय जसं तुकारामाने सुद्धा म्हटले, पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो दुजा नाही नाही. हे पापी शरीर, नेहमी उपभोगाने भोगलेलं शरीर, हे नेहमी आम्हाला वाईट गोष्टी सुचवत, चांगल्या सुचू देत नाही. अशाने पापी जीव आहोत आणि तुझ्या पुढे व्हावं. पण एक मात्र आहे की तू हवा हे मात्र आम्हाला चांगली जाणीव आहे. एवढ्या ह्याच्यावर तू आमच्याकडे बघ, प्रेमाची दृष्टी टाक, कृपेची दृष्टी टाक, आम्ही क्षमा मागतो, तुझी याचना करतो, असं तुकारामांनी म्हटलेलं. पण असा भाव तुम्हाला कधी होतो का? तुम्ही उलट म्हणता की इतके वर्ष सतत पूजा आम्ही करत आलो, माझा मुलगा मेला का किंवा नापास का झाला म्हणून आईची तब्येत बिघडली, लगेच ब्लड प्रेशर वाढतं. नुसत्या फॉली थिंकिंग, मूर्खपणाच्या विचाराने किंवा पूर्ण विवेक बुद्धी नसल्यामुळे जो तुमच्या ठिकाणी भावना प्रधान स्वभाव तो लागणी, याच्या पुष्कळ बायका पाहिल्या की लगेच ब्लड प्रेशर वाढलं, हार्ट अटॅक आला, सगळे मेल्या सुद्धा. मुलगा नापास झाला म्हणून आई मेली, सालं हे कुठलं शास्त्र आहे? रामदास स्वामी सुद्धा म्हणायचे, मरे एक त्याचा तुझा सुखम आहे, अकस्मात तोही पुढे जात. तर या असं इमोशनल लाईफने जगलं तर स्वस्थता कुठे आहे का? मुळीच नाही. उलट पदरामध्ये एखादा धोंडा पडेल किंवा आणखी एक घरचं आणखी एक मनुष्य गेलं, तेव्हा एक विचार लक्षात ठेवा, जी कृती आम्ही करतोय ती परमेश्वर आमच्याकडून करून घेतोय, आणि आम्हाला शांतता किंवा एकाग्रता किंवा स्वास्थ्यता किंवा सुख किंवा समाधान हे जे काही शब्द आहे ज्याच्या त्याच्या समजुतीच्या कक्षेत जे तो बोलतो ते मिळण्यासाठी सगळे व्यवहार आहे. नाहीतर तुम्ही कधी घरात कोणी व्यक्ती, पुरुष असो स्त्री असो लहान असो मोठी असो, कधी स्वस्त बसू शकत नाही. हातपाय पुढे करतील, काही भांडी करतील तिकडे करतील, विचारायला म्हणून नुसत्या दोन खोल्यातच बायका फिरत राहतात, काहीच काम करत नाही, अर्धा जातात. विचार तुम्ही कशाला फिरते म्हणून विचार करतात. तर ज्याला काही काळजीपूर्वक विचार करून जगायची सवय नाही किंवा काही गोष्टी अशा असतात की ज्या नुसत्या करायच्या आहेत एवढीच समजूत जो घेत नाही, त्याच्या नशिबी फुकटची दौडादौड, डोक्याला विचाराचा त्रास, अनेक चुका होणं, आणि इतकंच नाही पण त्यामुळे सर्वांची सगळी कामं बिघडणं आणि शेवटी आपण रडायला सुरू करून सगळ्यांना रडायला लावणं, इतका बावळटपणा पदरात येतो. तर एक पूजेच्या निमित्ताने सुद्धा मनाची एकाग्रता जर आम्ही साधू शकलो नाही, ज्याच्या वस्तू त्याला द्यायच्या आहेत त्या पलीकडे आम्ही काही करत नाही, आम्ही मनाने शांत स्वस्थ राहायला पाहिजे, तेवढं काम झालं की दुसरं. जसं बायकांना एक वेळा जरी सगळी कामं केली, सकाळी उठली तोंड धुवायचं, चहा कॉफी दूध आपोआप ठेवतात, त्याचा विचार काही करावा लागत नाही. पण ज्या वेळेला विचार करण्याची सवय की मी काही करते असा जिच्या ठिकाणी भाव दृढ झालाय, आता काय उद्या सकाळी उठावं लागणार, हे लवकर उठणार त्याच्यानं मला उठावं लागणार, आणि त्यांना ती चहाशिवाय चालत ही बडबड करून झोपायचं. आता ह्या बडबड केल्याने सकाळची कामं होणार आहे का? तर मग झोपेची गोळी घे आणि झोपेत बडबडत राहा, चहा होतो का पहा. पण मनुष्य विचारच नाही करत. एक आपल्याला येणारी ग्रामोफोन सारखी टेप, मनात येणारे विचार, त्याप्रमाणे धांदरट भांबळट होऊन इकडे तिकडे घरात एकसारखं फिरत राहणं, आणि मध्ये कोणी बोललं तर आणखी त्याच्यात चिडणं. दोन मुलागा असला तर सपाटा, दोन धपाटे, आणि नवरा असला तर तोंडाची चपाटी, काय पण हे अर्पण व्हायचंच. तेव्हा आमच्या एक क्षुल्लक चुकी पाहिजे आणि आमचा संसार बिघडत. आमच्या संसारात खरोखर असलेली शांत, तुम्ही विचार करा, हजारो माणसं जन्माला येतात, हजारो मरतात, हजारांची लग्न चालतात, पण जगामध्ये आनंद हा कायम टिकून. एकाच्या घरी मेला म्हणून दुसऱ्याच्या घरी लग्न होत नाही असं काही कुठे नाही. किंवा एक लहान मुल जन्माला आलं दुसऱ्या ठिकाणी आई मेली म्हणून त्या आईचं दूध कमी झालं असंही काही कुठे होत.
बावळटपणा केलं तर सगळं येईल. तर स्वास्थ्याच्या विश्वातली स्थायी भावामध्ये विश्व आहे. लहान मूल जरी जन्माला नेलं तरी दुसऱ्या ठिकाणी लहान मूल जन्माला येतं. म्हातारा मनुष्य मेला तरी तरुण एक दिवस हळूहळू म्हातारा होतच. तेव्हा विश्व आणि विश्वाचे व्यवहार हे स्थायी भावातले आहे आणि ते ईश्वराच्या सत्तेचे आहेत. तुमचा माझा त्या कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही. आज तुम्हाला जर कोणी तरुण माणसाला म्हटलं ह्याच्यासारख्याला किंवा तू 5 वर्षाच्या मुलासारखं नाचून दाखव एक पाय वर करून, शक्य आहे का? तो नाहीच म्हणेल. 5 वर्षाच्या मुलाला सांगा की तू 50 वर्षाच्या माणसासारखं चालून दाखव, ते सुद्धा ते मूल नाही म्हणेल असं मला करता येणार नाही. त्या एकाच्या ठिकाणी असलेला व्यवहार दुसरा करू शकेल, या दुसऱ्याच्या मनाचा लावून त्याच्या ठिकाणचा व्यवहार तो करू शकेल असं सुद्धा नाहीये. फक्त ज्यांनी ज्यांनी आपल्या स्थितीत जगणं. आता इथे हा खरा अध्यात्माचा विषय सुरू होतो की रेडिएशन, ए स्टेट ऑफ बिईंग कॉन्स्टंटली अँड कंटिन्युअसली एन्जॉय. एक सारखी स्थिती माणसाला भोगावी लागते. बालपण म्हणजे बालपण, ते संपल्याशिवाय तरुणपण येत नाही. तरुणपण म्हणजे तरुणपण, ते घालवल्याशिवाय अडल्ट येत नाही, अडल्टपणा येत नाही. अडल्टपणा झाल्यानंतर वृद्धावस्था येत नाही. तर हे सगळं क्रमबद्ध आहे. विश्व, विश्वाचे व्यवहार, त्याची रचना, कृती आणि कार्य हे सर्व नियमाने बाध्य आहे आणि म्हणून त्यामध्ये आम्ही बद्ध दशेत लागलेले आहे. फक्त बाय फिजिकली अँड परफॉर्मन्स वी आर इन बॉन्डेज. त्याला ह्या जगाविषयी त्या तुमच्या माझ्या देहाच्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या एकमेकाच्या व्यवहारात संबंधात झालेल्या गोष्टी त्याविषयी काळी मात्र विचार करण्याची जरूर नाही. हा पक्का निर्णय करा तर शांतता लगेच तुमच्या ठिकाणी. हा विचार दृढ झाला, तुम्ही तो स्वीकारला, मान्य केला, जरी तोंडाने बोलला तरी तुम्हाला इमिजिएट शांतता वाटायला लागली. ती काय विकत घ्यायची कुठून खेचून आणून खिशात ठेवायची अशी नाहीये. आहे मुळातलीच आहे. पण आम्ही ती वृत्ती विचारांची अशी जागी केली पाहिजे की दुःखाचे विचार आपोआपच नाही शकत, त्याला घालवलं जाणार नाही. उलट ते सारे दुःखीने येतील. त्या वाईट गोष्टी सोडायच्या असतील तर चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा, वाईट गोष्टी आपोआप करून द्या. ही मनाची एक भूमिका जर ठेवली तर माणसाला शांतता शांतता काही. आता ही एक व्यवहाराची रीत आहे, थिंकिंग समजून. आता जगातील सगळे व्यवहार हे हायपोथिकेशन, कन्सिडरेशन फॉर सपोजिशन or the basis upon which the whole functionary has been enrolled. सर्व विश्वात एक काहीतरी समजला पैशाची जरूर पडते, बरं ठीक आहे, बँक उघडा, हो उघडा, इतके पैसे आपण जमा केलं पाहिजे, घ्या बँकेकडून लोन आणा. पण एक काहीतरी गोष्ट स्वीकारली पाहिजे, आम्हाला बँक उघडायची आणि पैसे देण्याने थोडे थोडे गोळा, म्हणजे बँकेचा व्यवहार सुरू झाला कधी पैशाचा देणे. तसे सारे विश्वाचे व्यवहार चालू आहे. त्या मुळात जर काही ज्ञान घ्यायचं असेल तर आम्हाला काहीतरी समजून वागायचं आणि मूळची समजूत काय ही विसरायची नाही. बँकेत पैसा वाढतो, शिल्लक ठेवल्याने व्याज वाढतं, पैसा वाढतो, पण तो पैशाचा व्याज. पण तुम्ही काही पैसा नाहीये. एक वेळ बँकेतला पैसा वाढेल पण तुम्ही 5 मिनिटात मायनसवर मरून जाल. 500 रुपये ठेवले, पैसे वाढतील पण युअर मायनस. तेव्हा विश्वामध्ये फायद्याचे सर्व होणारे व्यवहार किंवा नुकसानीचे सर्व व्यवहार होणारे व्यवहार ह्याच्याशी सुद्धा तुमचा संबंध टिकत नाही. तेव्हा मनुष्य जरी शरीराने जगला, भावनेने जगला, तरी सायकिकल प्लेन मध्ये त्यांनी एक विचारशक्ती आपली घडवली पाहिजे. आता सायकिक प्लेन मध्ये फिजिकली तर तुमचं खाणार पिणार म्हणजे तुम्हाला लग्नी प्रसाकडे रोज होणार. ती झाली, कधी पित्त वाढेल, कधी काही होईल, पडला म्हणजे हाड तुटेल, हे सगळं चालूच राहणार. तेव्हा विश्वातला सारा व्यवहार शांततेसाठी मुळातच नाही, फक्त एकमेकाच्या उपयोगी पडा. सगळी कामं परमेश्वराची. आणि ज्याला आवडत नाही तरी कोणतरी करणारा भेटतो आणि कोणाचाही अडत नाही. कोणी म्हणाला की मी आई बापाकडे नाही पडणार किंवा भावा बहिणीकडे नाही पडणार म्हणून ते काही लगेच मरून जात नाही. कोणीतरी काहीतरी कष्टाने कोणाची मदत घेऊन पण शिकून पुन्हा कमवतात. तेव्हा ह्या विश्वामध्ये भ्यायचं काही कारण नाही. पाहिजे काय ते एक तर विचार शून्य होणं हा सर्वात एकाग्रतेचं उत्तम. हे मला वाटतंय ते खरं नाही किंवा मुळात ही गोष्ट अशीच आहे, त्या येणारे विचार हे खरे नाही असं मनाला तुम्ही जेव्हा समजत जाल त्या मानसिक भूमिकेमध्ये तुम्ही वैचारिक प्रक्रियेमध्ये
शांतता तुम्ही आपोआप मिळवू शकता. फक्त तो विचार आला आणि मला आला म्हणून खरा, तो माझ्या परिस्थितीनुरूप आला म्हणून योग्य, आणि त्याप्रमाणे थोडंफार काही प्रयत्न करू शकतो म्हणून तो सुयोग्य, आणि तो सुयोग्य झाला म्हणजे माझा तो स्वतःचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नाला यश आलं नाही म्हणून मी अस्वस्थ. अरे पण हे माझं आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे मानायला कुठे प्रश्न राहतो. समजा एखाद्याने पैसे टाकले, पण मुलगा वयात आला की लग्नाला पैसे काढायचे झाले म्हणजे तो बाप अस्वस्थ होतो. एवढे पैसे मी काढून मग मी काय करू म्हातारपणी. म्हणजे मग पैसा गोळा केला, मुलांचे लग्न सुखा समाधानी व्हावी ही समजूत खोटी ठरली त्यांनी, आणि काढायला लागले तर तो मुलाला आपला शत्रू समजतो. साला कुठून लग्नाचं झालं, मला पैसे काढायला लागले काय. तर कोणताही विश्वाचा व्यवहार कोणालाही सुख देणार नाही. काय उद्या उठून आता हा एक गोष्ट झाली आणि या सायकिक प्लेन मध्ये माणसाला कळलं की हे विचार करणं आवश्यक नाही, आणि विचार केले नाही तर काही मनाला अस्वस्थता नाहीच. पण मन ह्या सगळ्या विवेचनाने तुम्ही एक लक्षात ठेवा की मन हे नेहमी एक गतीत राहणारी शक्ती आहे, पण ती काही वस्तू नाही. काय माइंड इज नॉट अ सबस्टन्स ऑर मॅटर इन ओरिजिनल ऑल्सो. मग ते गॅशियस फॉर्म मध्ये असो, प्रवाही पदार्थात असो, घनस्वरूपात असो, पण ह्या कुठल्याच स्वरूपात मन नाही. मन ही एक अत्यंत तेजस्वी शक्ती आहे, तेजाची गती आहे. आता ही शक्ती मात्र आदिमायेने म्हणजे पार्वतीने धारण केली आहे असं सगुणात भाषा आहे भवानी स्तोत्रामध्ये. परंतु आई सुद्धा म्हणते ह्या सगळ्या गोष्टी माझ्या गतीच्या प्रवाहात घडतात. अगदी भवानी स्तोत्रातला पहिला श्लोक आहे, नाहम च करता न तुम्ही ते कार्य. मी करता पण नाही, नायदर आय एम द डुअर नॉर आय एम द फंक्शनर. कार्य म्हणून जे काही होऊन राहिलं ते सुद्धा, ते कार्य घडताना नाना प्रकारची बुद्धी स्वभाव लक्षात ठेवून गरजा आकार विकार काय विश्वाचा आणायचा, त्यासाठी जे स्किल कौशल्य ते सुद्धा मी नाही. समजा तुम्ही कर्तेपणा घेतला तर कामाला लागला तर कर्तेपणा मिळेल, कर्तेपणाचा अभिमान धारण करायला सुद्धा तुम्हाला वाव किंवा वेळ नाहीये, कामाला लागावं लागतं. अशा स्थितीमध्ये निर्माण होणारं मन कर्तेपणाच्या अभिमानाने मनुष्य व्यथित होतो. कर्मामध्ये गुंतला तर तो कामात त्याचा वेळ निघून जातो, आणि कर्तृत्वाचा त्यामधलं जे कर्तृत्व आहे, कौशल्य आहे, त्याचा जरी अभिमान घेतला तर फक्त त्याच्या नशिबाला भांडण कंटा एवढंच वाटायला. तेव्हा गतीमध्ये सुद्धा आम्ही काय समजायचं की ह्या त्रिगुणात तीन गोष्टी ज्या आमच्या ठिकाणी एकवत्र झाल्या तर विश्वामध्ये काहीतरी उत्पादन होऊ शकतं किंवा कोणाला काहीतरी मिळू शकतं. परिणामाच्या रूपात वस्तू आणि त्याच्या बदल्यात पैसा, ते द्रव्य किंवा व्यवहार, हेच काय ते माणसाच्या वाट्याला येतं. आता जर हा असा जर व्यवहार आहे तर आम्हाला मनाने काही विचार करण्याची जरूर राहते का? फक्त फॅक्टरीत वस्तू उत्पादन करा, बाजारात खपून त्याचे पैसे मिळवा. त्या परिणामाच्या भाषेत तुम्हाला मनाला जर काही मिळत असेल तर वस्तू किंवा पैसा, या पलीकडे मग तुम्हाला विचार करण्याचं राहतं का? मग जे मिळेल त्याच्यात राहिलं पाहिजे, तो पुरत नाही. जगात मोठेपणा मिळाला पाहिजे, माझा असं होईल, मग मुलं शिकतील कशी मी उपद्व्याप नाही केला तर, इकडचं तिकडे करून. तेव्हा तुम्ही लौकिक दृष्ट्या जेव्हा केव्हाही जगाल कोणी, तेव्हा तुमच्या नशिबी नको नको त्या गोष्टी करण्याच्या तुम्हाला इच्छा किंवा विचार येत जाते. तेव्हा ह्या सर्वांचं विवेचनाचं अगदी थॉट डायनेमिझम मध्ये जरी मनाची शांतता म्हटली तर शेवटी मनुष्य विचार करायचं सोडून ही बिकम्स थॉटलेस. आणि थॉटलेस झाला की त्याच्या ठिकाणी मन शांत. पण थॉटलेस माइंड अँड फोर्सलेस बॉडी गर्भगलित होत, निर्गलित आहे. आता ही निर्गुणातली एक शक्तीची कृपा आहे. निर्गलित शरीर सर्व तऱ्हेने रिलॅक्स झालं किंवा निर्गलित स्थितीमध्ये सगळे अवयव निघून गेले तर माणसाला काहीच नाही, फक्त पडून राहणं. गोळा हो, लोण्याचा गोळा जसा पडलेला आहे, कोणी यावं बस्ता भरून खावं, तसं त्या माणसाला तुम्ही काही बोलू शकतो, त्याच्यावर काही परिणाम नाही होत. खऱ्या शांततेत जात. हेरंबतंत्रामध्ये गणरायांनी सुद्धा म्हटलेले योगिनी हृदयात योग्यांसाठी की निर्गलिताने ते मम अंगाने. ऋग्वेदात सुद्धा म्हटलं अनिर्वाच्यन ते मम मानसा. जर एखादा मनुष्य बिन बोलल्याशिवाय जगत असेल तर तो माझ्या मनात राहतो असं तर स्वतः स्वतःच्या ठिकाणी गौरव घेतो तुमचा. पण तुम्हाला जरा सुद्धा लाज वाटत नाही की ज्यांनी मुळात शांतता अशा नाना प्रकारे आमच्या ठिकाणी ठेवली, याविषयीचं ज्ञान घेणं, याविषयीचा विचार करणं,
ज्याचा आम्हाला कधी सुद्धा जगू वाटत नाही इतके आणि आराम आहोत परमेश्वराचे. तर आम्हाला जर एकाग्रता निर्माण करायची असेल तर हे सगळे विचार आम्हाला लक्षात घेतला. आता एक समजा ही एक पद्धत झाली, थॉटलेस माइंड, फोर्सलेस बॉडी अँड रिलॅक्स कंडिशन ऑफ द माइंड. असा मनुष्य पडला तर कोणाला नवऱ्याला बायको आवडणार नाही, बायकोला नवरा आवडणार नाही, मुलं आवडणार नाही, एखाद्या धोंड्यासाठी बसून राहता, जागता हालत नाही, काही बोललं तरी उत्तर देत नाही, मुलगा आहे का कोण आहे काय, अशी पुष्कळ ओरडणारी माणसं आहे. सारखा खेळतच असतो, अमुक क्रिकेट म्हणजे क्रिकेटच, चेंडू म्हणजे चेंडूच काय, कोणीतरी त्याला काहीतरी लागतं जातो. आता हा स्वभाव अनंत जन्मीचा जो हॅबिच्युअल फोर्स, आता हा एक विषय अध्यात्मातला दत्ताला परशुरामांनी शिकवला होता. अर्थात व्यवहारामध्ये हॅबिच्युअल ऑफेंडर्स ऍक्ट म्हणून सुद्धा एक कायदा आहे की जी लहान मुलं चोरटे गुन्हेगार जन्मताच असतात, ज्यांना चोरी करून जगायची विषय तो खरा वाटतो बरा वाटतो, बिना त्रासाने त्यांची समजून काही विशेष कष्ट नाही, फक्त घरात घुसायचं आणि पळून यायचं, एवढं ज्यांना पटलंय ती जन्मताच चोरटी माणसं येतात. तर ती माणसं साठी त्यांच्या हँडिकॅप्ड आणि क्रिपल चिल्ड्रन्स म्हणून त्यांना ठेवतात आफ्टर केअर असोसिएशन मध्ये, जन्मताच गुन्हेगार असतात. तर हा जन्मता आम्हाला ज्या सवयी लागतात, ज्या आम्ही खऱ्या मानतो, त्याच्यामुळे आम्ही मनाची शांतता मुळात आहे हे कधीच समजू शकतो. एवढंच की ते वैशिष्ट्याने क्रूरपणे वागण्याने त्यांना जेलात जावं लागतं किंवा सरकार पकडून देतं. आणि तुम्ही स्वतःच गुन्हेगार असून घरातल्या घरात एकमेकाशी भांडत असतात आणि एकमेकाला समजून वागलं नाही तर घर उभं राहणार नाही, किंवा शेवटी एकमेकावर कोर्टात केस फिर्याद केली तर तुम्हाला कमवायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी एकमेकाचं विसरून राहता. तेव्हा अशी सुद्धा एक वृत्ती, सर्कमस्टेन्शियल पोझिशन, परिस्थितीने प्राप्त निर्णय तुम्हाला घ्यावाच लागतो. तेव्हा कुठेतरी काहीतरी सोडायचे किंवा कुठेतरी काहीतरी विसरायचंय, हे सुद्धा तुम्ही पुरुष, स्त्रिया, मुलं, बाळ हे सगळं घरात मानून राहतात दरेकाच्या, यात काही खोटं नाही. मग हे असं जर आहे तर मग आम्हाला अस्वस्थता आहे कुठे, एवढं सोडून द्यायचं जाईल नाही, सोडायचं नाही. मग आमच्या इच्छा कशा पुऱ्या होणार, ही शिकली नाही तर नवरा कसा चांगला मिळेल, मुलगी शिकली नाही तर, मुलांनी अभ्यास केला नाही तर इंजिनियर कसा येईल, आपण त्रास करून घ्यायचा.